असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। वर्षाताई गायकवाड थोड्याच वेळात मतदानासाठी निघतील, त्या अगोदर त्यांचं जे औक्षण आहे ते त्यांच्या मातोश्रींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः मातोश्री आहेत, वर्षाताई आहेत। आज उमेदवारी मतदान होते, उमेदवारी म्हणून वर्षाताई उभ्या आहेत। काय तुमच्या भावना? तिचे कष्ट आहेत आणि ती लोकांच्यासाठी झटते आहे, लोकांच्यासाठी सेवा करण्यासाठी ती उभी आहे आणि लोक तिला आशीर्वाद देतील हा मला खूप पूर्णपणे विश्वास आहे लोकांवर। मात्र अनेक दिवस जर पाहायला गेलं तर मोठं जे कष्ट आहेत ते ताईने घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात। उशिरापर्यंत प्रचार, सकाळी परत जाणं, कशा पद्धतीने बघता घरच्यांना वेळ कमी मिळालेला होता, म्हणजे वडिलांप्रमाणे एकंदरीत जी जबाबदारी आहे ती केली होती? हो, आज 15 दिवस झाले तिला झोप नाही, रात्री 2-3 वाजे माझी तर तिची गाठभेट पण होत नाहीये आणि तिने खूप मेहनत घेतलेली आहे। लोकांचे आशीर्वाद आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहेत आणि लोकांचे आशीर्वाद मेन आता आज मिळणार आहेत ही मला खात्री आहे 100% आणि ती निवडून येईल। नक्कीच निवडून येईल खात्री व्यक्त केली जाते। आज वडिलांची उमेदवारी 100% आमचे वडील असते तर आम्हाला कदाचित वेगळं झालं असतं इलेक्शन, कारण त्यांना मॅनेजमेंट सगळं काम करण्याची पद्धत त्यांची वेगळी होती। पण आईचा आशीर्वाद आहे, वडिलांचा पण आशीर्वाद आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जनतेचा आम्हाला प्रेम आहे। ज्या तऱ्हेने मी काम करते आणि ज्या तऱ्हेने या 15-20 दिवसामध्ये काम केलेलं आहे, त्याच्या आधी पण 11 महिन्यापासून मुंबईचे अध्यक्ष झाल्यापासून मी काम करते। सर्वसाधारणपणे मी बघते लोकांशी संवाद करताना की त्यांना पण असं वाटतं की आपण ह्या माणसाशी जुळू शकतो, आपुलकी वाटते माझ्याबद्दल। ही सगळ्यात मोठी मला वाटतं माझ्याबद्दलची सगळ्यात जमेची बाजू आहे, कारण मी सगळ्यामध्ये मिक्स होऊ शकते, कारण मी 20 वर्ष माणसांमध्येच काम करते, सगळ्यांना भेटण्याचं काम करते, जमिनीवर बसण्याचं काम करते। तर मला असं वाटतं की लोक मला भरभरून आपला आशीर्वाद देतात। प्रख्यात वकील जे वकील उज्ज्वल निकम तुमच्या विरोधात माहिती करून उभे असलेले आपल्याला काय म्हणतात, कितींचे लीड येईल? 4 नक्की काय बोला? नाही, मी तर विचार असा बिलकुल आम्हाला असं वाटतं की आम्ही आमचे प्रयत्न केलेले आहेत। जनता सगळं समजते, जनतेला माहिती आहे की मी उत्तर मध्य मुंबईचे साठी एक मॅनिफेस्टो तयार केला, एक न्यायपत्र तयार केलं, मी प्रश्न मांडण्याचं काम करते। मी ज्या तऱ्हेने माझे विचार आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न करते। तिथे फणलचा इश्यू असेल, तिथला मदर डेअरीचा विषय असेल, तिथल्या एअरपोर्ट आणि डिफेन्सच्या लँड आणि रेल्वे लँडचे प्रश्न असतील, तिथे इस्लाम असतील किंवा बिल्डिंग असतील त्यांचे प्रश्न असतील, GSTचा प्रश्न असेल, या सगळ्यांवरती मी अभ्यास केलेला आहे। पोल्युशनवरती मी त्या ठिकाणी बोललेले, त्यामुळे मी लोकांचे प्रश्न मांडते, मुंबईकरांचे प्रश्न मी जाणते। मुंबईकरांना वेठी सांगण्याचं काम कधी केलेलं नाही। ज्या तऱ्हेने देशाचे पंतप्रधान आल्यानंतर त्यांना वेठीच ठेवण्याचं काम झालं, मेट्रो आणि रेल्वेच्या माध्यमातून ते थांबवण्याचं काम झालं, हे दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून लोक सगळं समजतात, लोकांना माहिती आहे देशाच्या पंतप्रधानांनी काहीच मुंबईसाठी त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे। मुंबईचे उद्योग बाहेर घेऊन गेले, मुंबईची सगळी त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या मोठ्या उद्योगावर लक्ष बाहेरच्यांचं झालेलं आहे। कधी मध्ये आम्ही ऐकतो की उत्तर प्रदेशला चाललेली आहे फिल्मसिटी, कधी आम्ही ऐकतो की देशाचं तुम्हाला मी सांगितलं की सगळे मोठे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते कुठे चाललेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेच्या इलेक्शनमध्ये लोक सगळं समजतात, लोक मतदान करताना जागरूकतेने करतील आणि भरपूर आपला आशीर्वाद देतील। नक्कीच, धन्यवाद ताई। एकंदरीत यावेळेचे जे मतदान आहे ते जागरूकपणे होईल, आपल्यालाच आपले जे मुद्दे आहेत त्याला लोक साथ देतील असे एकंदरीत प्रतिक्रिया वर्षाताईंनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढे खंडू सोबत नंतर विश्वास गावडे, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।